पंक्चर झालेला इथेच गांड पंक्चरच झाले वाटतं. दोन केट्या फक्त नकार आदमी आहे भाई. ओ भाई साहब गेमिंग रूम भावांनो, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. आम्ही चाललेलो आहेत आमची बरबादी बघायला. आज आहे आमचा रिझल्ट, या 500चा रिझल्ट आणि माझा रिझल्ट 200-500 मिळून राडा करणार आहेत भावांनो. काय वाटतंय? 5 रुपये फेल काढलाय, फाटले फुल 4 हात फुल फाटले आमची. पडली खाली फाटून. जर पास झालो तर ठीक आहे, पण जर केटी लागली आणि जर बॅक लागली तर पंक्चर झालेला इथेच गांड पुढे पंक्चरच झाले वाटतं. आमच्या गाडीचा टायर जस्ट पंक्चर झालाय. सांगता नाही कधी पडू शकतो, पडलो तर मोठा गेम होईल. पुढे होतो आपण. हां, जर पास झालो आम्ही तर ठीक आहे, पण जर केटी लागली आणि बॅक लागली तर विसरून जा. आयुष करणूक आणि श्रवण पवार या नावाचं 2 मर्द या दुनियामध्ये जिवंत होतं. विसरून जा. ब्लॉगिंगचा चॅनल बोलला होता, सगळा विसरून जा भावांनो. आमचा खेळ पण ते होणार आहे आता. अर्ध्या तासात तुम्हाला आमची मौतची बातमी भेटेल. रेडी राहा. या बॅक आय शपथ. बेकार बेकार जबरदस्त भाई. फॅन आहेत आपलं का श्रवण पवारचं फॅन. बेकार गावात डेंजरच काम आहे. आई शपथ लाथा मारून चालले, इज्जत नाही काय. शमशान घाटामध्ये पोहोचलेले आहेत. वेलकम बॅक गाईज. शमशान घाटामध्ये पोहोचलेलो आहेत आम्ही. 1 नंबर काम होणार आहे आता. काय वाटते श्रवण, गेम होईल का नाही? A few moments later. 2 केट्या फक्त. बेकार. मला माहिती होतं 2च केट्या लागणार आहेत मला. आता विषय खोल. 520 रुपयामध्ये ऍडमिशन. बेकार. कोणच्या दम असेल थांबून दाखवला. बेकार. 520 रुपयामध्ये आता ऍडमिशन घेणार 3rd इयरला. 2 केट्यांचा टेन्शन असतो घेत आपण. अरे तो मर्द असतो त्याला केटी असते, त्याला केटी नाही, तो मर्द नाही. आमच्या केतनला केटी नाही, झाला मर्द नाही आमचा केतन. तुलाच बोलतोय नल्ले व्हिडिओ मध्ये बघ. चाली कधी पंक्चर झाली होती, आता हवा भरतोय. वाटशा मस्त अच्छे से भर भाई. ऐसा भर के डायरेक्ट गोटा निकलना चाहिए इसका डायरेक्ट. वाह क्या कलाकारी है. बेकार एकदम. आता मस्त हवा भरू. इथं हवा बिवा भरून झाली का मग डायरेक्ट घरी रिझल्ट दाखवू आम्ही तुम्हाला. एवढे भारी दिवे लावलेत ना, जबरदस्त. पुढे घे चल. भरते रे भाई मस्त एकदम. खतरनाक रे भाई. 1 नंबर भाई. गुंडगे एरिया में जिसका भी टायर पंचर होगा अपने भाई के पास से भरवाएगा. भाई आपका नाम बताओ भाई, नाम बता दे. अंसारी भाई के पास आएगी सब टायर पंचर करवाने. ठीक है, कलाकार आदमी है भाई, बहुत बढ़िया. प्रमोशन कर दिया भाई तेरा. पैसा पूरा लेना. प्रमोशन किया इसका मतलब फोकट में नहीं लेने का, पूरा पैसा ले. चलो थैंक यू भाई. हाथ मिला लो. थैंक यू सो मच. आते रहेंगे हम. हमारा गाड़ी का रहता है पंचर ही रहता है. गाड़ी ऐसा है. गरीब आदमी साला. सरला उडे सर. ए शिव्या नको देऊ. टक्कल पडला. ए शिव्या नको देऊ, समजलं का? ब्लॉग चालू आहे. शिव्या नसतं द्यायच्या आमचं तर. अरे या लोकांना काही काम झालं नाही का भेंडी. ओ भाई साहब गेमिंग रूम. बेकार गेमिंग रूम. आई शपथ. एवढा गेमिंग रूम बांधलं काय. गेमिंग कॅफे वाटतं. आईच्या गावात जिटे खेळलं कामच 25 आहे. नल्ले बघ पेट्रोल किती बघ पहिले. दिसतो काय किती. आई शपथ काय वास आला पेट्रोलचा. ओके तर फायनली घरी आलेलो आहे. मस्त फ्रेश बीच झालो एकदम. पहिले भाई काय ऊन आहे बाहेर, खतरनाक ऊन लागते, म्हणजे सहनच करू शकत नाही असं ऊन आहे. आणि फायनली तुम्हाला आता रिझल्ट दाखवणार आहे मी. काय दिवे लावलेले आहेत माझ्या पेपरमध्ये. ठीक आहे, तर आता तुम्हाला दाखवतो मी ते. ओके, एक एक करून एकदम मस्त वाचून दाखवतो. नंतर फोटो पण दाखवली, टेन्शन नका घेऊ. ठीक आहे.
तर भावांनो आपल्याला बिझनेस लॉ मध्ये पडलेले आहेत 45 मार्क, फाउंडेशन कोर्स मध्ये पडलेले आहेत 57, कंपनी सेक्रेटरी प्रॅक्टिस मध्ये पडलेले आहेत भावांनो 60, एकदम वाच बरोबर वाप्स. बिझनेस इकॉनॉमिक्स मध्ये पण 60 पडलेले आहेत भावांनो. आणि ज्या विषयांच्यात केट्या लागलेल्या आहेत ते 2 विषय म्हणजेच की अकाउंट. येस भाई काय सांगू, 10-20 मार्क पडले अकाउंटला. आणि विषय असा आहे की मला माहिती होतं मला अकाउंटला केट आहेत. बॅकग्राऊंडला जो नॉईस येते भावना तो प्लीज इग्नोर करा, ठीक आहे प्लीज. तर मला माहिती होतं मला अकाउंटला केट आहेत, कारण की लय घाणा पेपर लिहून आलो होतो मी, अभ्यास पण नव्हतो केला त्या टायमाला, त्यामुळे केटे लागलेत. पण स्टील मला आता 3rd इयरला ऍडमिशन भेटणार आहे, कारण की मला फक्त आता 2च केट आहेत आणि त्या मी इझिली सॉल्व्ह करू शकतो. काय विषय नाहीये, यावेळेस मी बरोबर अभ्यास करेल. आणि केटेच्या पेपरला काय होतं तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, कॉलेज एवढे स्ट्रिक्टली पेपर ठेवत नाही, आरामात पास होऊ शकतं. मला याआधी पण केट्या लागल्या होत्या आणि मी इझिली सॉल्व्ह केल्या होत्या त्या, आणि त्या आरामात आता पण मी सॉल्व्ह करू शकतो. इतना तो पड सकते भाई आपण. 3rd इयरला ऍडमिशन भेटतोय भाई आरामात, 31 तारखेपर्यंत ऑनलाईन फॉर्म भरायचे तर ते मी इझिली भरून टाकेल, काय लोड नाही घ्यायचा आपल्याला. ओके आरामात होते. आणि अशा प्रकारे तुम्हाला जर माझं गुणपत्रकाचा जर फोटो बघायचा असेल ना तर पटकन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, इंस्टाग्रामला पटकन फॉलो करा. आपलं पेजमध्ये आपलं चॅनल आहे भावना ब्रॉडकास्ट चॅनल, तिथे जॉईन करा. तिथे मी आता फोटो नक्कीच टाकेल, ठीक आहे. टेन्शन नाही घ्यायचं भावना, इझिली पीजली एकदम. आणि त्याचबरोबर आपला अस्ते कॉन्फिडन्स जरा बिल्डअप होत चाललाय. जरा थोडा अजून सपोर्ट दाखवा थोडंसं, ओके जास्त नाही थोडं सपोर्ट दाखवा. जरा 400-500 व्ह्यूज आणा आपल्या व्लॉग्सवरती, त्यानंतर आरामात आपलं कॉन्फिडन्स वाढत जाईल. चांगले व्लॉग्स येत राहतील. मी प्रयत्न करतोय की अजून चांगल्या ठिकाणी फिरावं, पण आता सध्या खूप काम येतात मध्ये, त्यामुळे मला बाहेर पडता येत नाही जास्त. पण ठीक आहे, ज्या गोष्टींच्यात पण व्लॉग करू शकतो आपण ते करतोय आपण, ओके. त्यामुळे करत राहूया इझिली थोडा और कॉन्टेंट आपला इम्प्रूव्ह होणार आहे. आता बाहेर पडायला चालू केलेलं आहे. अजून आता परत हा व्लॉग एंड केल्यानंतर परत एकदा मी जाणार आहे भावना, तुम्हाला सांगितलं होतं या टेकडीवरती जाणार आहे मी, ओके. तर हा व्लॉग एंड केल्यानंतर संध्याकाळी तिकडे जाणार, मस्त सनसेटचं तुम्हाला दाखवणार एकदम. व्लॉग करू आपण, तो पण एक व्लॉग लवकरच येईल. पहिले हा व्लॉग अपलोड होईल, त्यानंतर तो व्लॉग, ओके. तर अशा प्रकारे भावना धन्यवाद आजचा व्लॉग बघितल्याबद्दल. आणि लाईक करा, शेअर करा, प्लीज शेअर करा हे व्लॉग, आणि सबस्क्राईब करा. आणि कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा मला. धन्यवाद भावनो, नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूया आपण. बाय बाय.